नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 21 सप्टेंबर 2024। काल दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ctet.nic.in वर एक सार्वजनिक नोटीस आलेली आहे। त्याच्यामध्ये काय आहे पाहूया। इस कार्यालय के पत्र संख्या CBSE CTET दिसंबर 2024 73233 दिनांक 13 सितंबर 2024 के माध्यम से यह अधिसूचित किया गया था कि CTET परीक्षा का 20वां संस्करण दिनांक 1 दिसंबर 2024 को पूरे देश के 136 शहरों में निर्धारित किया गया है। अब प्रशासनिक कारणों से CTET परीक्षा 15 दिसंबर 2024 को रविवार को आयोजित करने का निर्णय किया गया है। यदि कुछ शहरों में अभ्यर्थियों की संख्या अधिक होती है तो परीक्षा यदि कुछ शहरों में यदि कुछ शहरों में अभ्यर्थियों की संख्या अधिक होती है तो परीक्षा 14 दिसंबर 2024 को भी आयोजित की जा सकती है। ऑनलाइन आवेदन की प्रक्रिया दिनांक 17 सितंबर 2024 से आरंभ हो चुकी है। ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 16 अक्टूबर 2024 रात को 11:59 बजे है। शेष दिशा निर्देश सूचना बुलेटिन के अनुसार यथावत है। ठीक आहे मित्रांनो, थोडक्यात सांगतो तरी काल नोटिफिकेशन आलेलं आहे। ह्या नोटिफिकेशनमध्ये रिवाइज केलेलं आहे अगोदरचं नोटिफिकेशन। त्याच्यात काय माहिती दिली आहे की त्या अगोदर त्यांनी काय ठरविलं तर की 1 डिसेंबर 2024ला CTETची एक्झाम होणार आहे म्हणून सांगितलं होतं देशातील 136 शहरांमध्ये। आणि एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर एक दिवस अगोदर काही लोकांची परीक्षा घेण्यात येणार होती 30 नोव्हेंबर 2024ला। म्हणजे अशा दोन डेट्स दिलेल्या होत्या त्यांनी, 30 नोव्हेंबर 2024 आणि 1 डिसेंबर 2024। मग काय झालं, त्याला प्रशासनिक त्यांना अडचण आली, किंवा शाळांच्या डेट्स मिळत नसतील। शाळेमध्ये होणार आहे ना परीक्षा, ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, पेन पेपर मोडमध्ये होणार आहे, OMR शीटवर होणार आहे, गोल गोल करून यायचं। तर पेन पेपर मोडमध्ये होणार असल्यामुळं त्यांना काहीतरी शाळा कॉलेजेसची तारखा मिळालेल्या नसतील माझ्या मते असं वाटतं। ह्यांनी प्रशासकीय कारण म्हणले आपल्याला काय करायचे, प्रशासकीय कारण हीच असतं। तर मग त्यांनी काय केलेलं आहे की 1 डिसेंबरला जी होणार होती परीक्षा ती पुढे ढकललेली आहे आणि नवीन CTET डिसेंबर 2024 सायकलची नवीन लेटेस्ट एक्झाम असणार आहे। एक्झाम डेट असणार आहे 15 डिसेंबर 2024 रविवारी। 15 डिसेंबर 2024 रविवारी ही एक्झाम आता आयोजित करण्यात येणार आहे। ठीक आहे। आणि जर 15 डिसेंबरला बी जर जास्त संख्या वाटलेली विद्यार्थ्यांची ऑनलाईन ॲप्लिकेशन करणाऱ्यांची आली तर एक दिवस अगोदर काही लोकांची एक्झाम घेण्यात येईल, 14 डिसेंबर 2024ला घेण्यात येईल। म्हणजे थोडक्यात तुम्ही ध्यानात घ्यायचं आहे 14 डिसेंबर 2024 आणि 15 डिसेंबर 2024 हे 2 दिवशी CTETची एक्झाम होण्याची शक्यता आहे। ठीक आहे। सध्या तर तारीख दिलेली आहे 15 डिसेंबर, पुन्हा आणि जर तारीख वाढली आता शक्यतोवर वाढणार नाही। उगा आता आणखी ही भ्रमात बसू नका। आता 15 डिसेंबर म्हटल्यावर 15 डिसेंबरला रविवारी परीक्षा होणारच आहे। आता काही आणखी वाढणार नाही। आपला अभ्यास चालू ठेवा, स्पीड वाढवा अभ्यासाची। टाईम कमी आहे, 2च महिने उरलेला आहे टाईम, स्पीड वाढवायचा अभ्यासाची। आता तारीख वाढायची अपेक्षा करू नका। ठीक आहे। बाकी ऑनलाईन ॲप्लिकेशन 17 सप्टेंबर 2024ला चालू झाले आहेत ऑलरेडी आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 16 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 ती सेमच असणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख काही वाढलेली नाही। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला सगळ्यांना शेअर करा, त्यांना सांगा की परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे। 15 डिसेंबर 2024 परीक्षेची तारीख आहे रविवारी। बाकी ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख वाढलेली नाही, जी अगोदर होती तीच आहे। मग ही तारीख बघून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून फीस पेमेंट करून सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवायचं आहे आणि कंटिन्युअस आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। 15 डिसेंबरपर्यंत अभ्यास चालू ठेवायचा आहे। ठीक आहे। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।